नागपूरच्या वतीनं आतापर्यंत ज्या प्रचारकांनी छान कार्य केलं, उत्कृष्ट कार्य केलं, अशा बऱ्याच लोकांचा आतापर्यंत पद्मश्री फाउंडेशनच्या वतीनं सत्कार करण्यात आला आहे. तो सत्कार आहे राज्यस्तरीय आणि त्या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर आगमणे सर इथे आहे. त्यांचं असं सूचना आहे की यापुढे सुद्धा आणखी अशी जी निवडक मंडळी आहे ज्यांनी खरंच गुरुदेवाचं कार्य आपापल्या परीने उत्कृष्टपणे केलेलं आहे, अशा लोकांची त्यांच्या कार्यानुसार ते पुढे सुद्धा ते तो उपक्रम चालू ठेवणार आहे. असं आपल्याला वाटलं की खरंच या माणसाचं कार्य चांगलं आहे, तर ते निश्चितच ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी. हांडेदादांचा आम्ही यावर्षी पंढरपूरला राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सत्कार केला आहे. अशी बरीचशी मंडळी आतापर्यंत सत्कार झालेली पुढे सुद्धा होणार आहे. मी हांडेदादांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं थोडक्यात म्हणावं. दोन शब्द आणि मग अध्यक्ष. आदरणीय प्रवीण दादा पण आवर्जून उपस्थित झालेले आपल्या कार्यक्रमाला. मी बोले दादाला विनंती करतो की आपण साहित्य देऊन त्यांचं स्वागत करावं आणि नंतर आपण हांडे दादाला ऐकूया, कारण त्यांना ऐकल्याशिवाय कार्यक्रमच पूर्ण होणार नाही. म्हणून एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हांडे दादासाठी. कार्यक्रमाला उशीर आहे आणि भोजनाची वेळ खूपच महत्वाची आहे. भोजन करून जाणं आणि उपाशापोटी घेणं, या दोन गोष्टी माणसाने शिकलं पाहिजे. महाराजांच्या गुरुदेवाच्या प्रचार कार्यामध्ये बरोबर समसूचकता, तारतम्य, प्रसंगावधान, 3-4 मुद्दे. ह्या 3-4 गोष्टी आपण शिकायच्या आहे ग्रामगीतेमध्ये. तारतम्य नाही ज्ञानी में ज्ञान के बेगा पाणी में, ज्याचा प्रचार हाती धरला समजून जाऊ तो पूर्ण केला, नाहीतरी आपणची मेला प्रचारक. 2 मिनिट 1 मिनिट बोललो आणि 1 मिनिट ज्यांचं इतकंसं वय होतं छोटंसं, आता तो मोठा वृक्ष झाला. आता पूर्ण विदर्भात महाराष्ट्रामध्ये आपल्या खंजीरच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतात. असे सत्यपाल महाराजांच्या माध्यमातून 35-40 लोक तयार, लहान मुली महिला वगैरे. तर मला 1 मिनिट मी देतो. मी खंजीरवाद्यांच्या माध्यमातून तुषार सूर्यवंशी नागपूर वगैरे छोटासा भाग होता. या धन्यवाद. आदरणीय हांडेदादांना त्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या खूप खूप शुभेच्छा. सप्तखंडी प्रबोधनकार संघातर्फे सुद्धा त्यांना खूप खूप शुभेच्छा. या विचारपीठावर सर्व आमचे ज्येष्ठ व श्रेष्ठ मार्गदर्शक मंडळी आहेत. वेळ बराच झालेला आहे, दादांनी 1 मिनिट दिलेलं आहे आणि दादांच्या जीवनातून आम्ही अनेक गोष्टी शिकल्या आणि शिकतो आहे. या सप्तखंडी प्रबोधनाच्या चळवळीत काम करत असताना आदरणीय सत्यपाल महाराज माझे मार्गदर्शक, माझे प्रेरणास्थान, आदरणीय इंजिनियर भाऊसाहेब थोटे आणि पूज्य वेरुळकर दादा, आज वागदरकर दादा बसलेले आहेत, आदरणीय सुबोध दादा, या मंडळीपासून बरंच काही शिक्षा आलं. आणि हांडे दादांपासून एक महत्वाची गोष्ट आपल्या सर्वांना शिकण्यासारखी आहे, तो म्हणजे सेवाभाव. आणि सेवाभाव तो शिकायचा आहे, परंतु त्या सेवेचा अहंकार येऊ नये, माणसानं जमिनीवर राहावं, हे दादा आम्हाला त्यांच्या जीवनातून नेहमी शिकवतात. नाहीतर एका माणसानं एका मंदिराला पंखा सप्रेम भेट दिला आणि तिथं हनुमंताचं मंदिर होतं, त्या मंदिराला त्यानं पंखा सप्रेम भेट दिला आणि तिथं शनिवाऱ्या दिवशी दादा भजन चालू होतं. भजन चालू असताना भजन करणारे भजन करून राहिले आणि हा पंखा देणारा तिथं गेला, ती पंखा चालू होता, तर यानं त्या पंख्याची बटन बंद केली. ते भजन मंडळातला एक माणूस उठला, त्यानं पुन्हा बटन चालू केली. मग ज्यानं पंखा दिला त्यानं पुन्हा बटन बंद केली. असं 2-3 वेळा झालं. मग ते भजनवाले कातावले, ते म्हणे आम्ही एवढ्या गरमीत भजन करून राहिलो, ह्या रावराव पंखा बंद काऊन करते. मग ते भजन मंडळातले लोक त्याच्यासोबत भांडण करायला गेले. तुम्ही म्हणे का बयाळ आहे का, म्हणजे आम्ही इथं घाम कुठेपर्यंत भजन करून राहिलो, तुम्ही वारंवार पंख्याची बटन बंद काऊन करता म्हणे, पंखा बंद काऊन करता म्हणे. तर तो पंखा देणारा माणूस म्हणे मी ही पंखा याच्यासाठी बंद करतो म्हणे, कारण पंखा मी सप्रेम भेट दिला हे तुम्हाला माहित आहे म्हणे, पण या पंख्याच्या पात्यावर म्हणे मला नाव लिहिलं आहे म्हणे, आणि ते गरगर फिरलं का माझं नाव तुम्हाला दिसत नाही म्हणे, म्हणून तो पंखा बंद करतो म्हणे.
आजकाल अशी माणसं समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात ते करतात एवढं आणि सांगतात एवढं, परंतु खांडेदादाचं कार्य प्रचंड मोठं आहे. आणि आज त्यांनी आमच्यासारख्या मंडळींचा सत्कार केला. वास्तविक मी तर लहानसं पोरगाव, आपल्या सर्वांना कल्पना आहे. आणि आता जे सत्कार मूर्ती बोलले, शेवटचा 1 मिनिट घेतो. आतापर्यंत जे सत्कार मूर्ती बोलले, मला असं वाटते हा जो सत्कार आहे दादा, हा काही सत्कार आमचा नाही, हा सत्कार महाराजांच्या कार्याचा सत्कार आहे. कारण जसं एखादं घोडं गद असते, गद, तुमच्या वर्धा जिल्ह्यात गद समजत असेल ना, विचारलेलं बरं, कारण मी आहो नागपूरचं पाशी MH31. आमच्या इकडली पद्धत अलग आहे. आता कोसा भाषा बदलते, पाण्याची चव बदलते, संस्कृती बदलते, पद्धती बदलते. तसं आमच्या नागपूरकडे माणसाले मेल्यावरच जाळतात. तुमच्या इकडं कसं आहे? तसंच आहे. तर एखादा गध असते, गध्याच्या उरावर जर देवाची मूर्ती जर ठेवली तर लोक गध्याच्याही पाया लागतात. बरोबर आहे? गध्याच्या उरावर जर देवाची मूर्ती जर ठेवली तर लोक गध्याच्या पाया लागतात. तसे आम्ही आहो गधे, आम्ही आहो, तेव्हा लोकही सांगते गधे साहेब म्हणते आपल्याला. सत्कार मूर्ती ऐकून घ्या. आम्ही आहो गधे, पण आमच्या पाठीवर आहे या संत महापुरुषांच्या विचाराचं ओझ, त्यांचा प्रचार आम्ही करतो, म्हणून हा सत्कार होते. म्हणून हा सत्कार या महाराजांच्या विचाराचा आहे. आणि या अभिष्ट चिंतन सोहळ्या प्रसंगी दादांना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. बोलण्यात काही चुका झाल्या असतील तर आपला तोडगा समजून माफ करावं. धन्यवाद. जय हिंद.